Okay, good morning, one and all. So, in the previous lectures, we discussed the meaning of Smith chart. Before that, we studied various other concepts under this unit. Okay, for example, what is the meaning of transmission line? Then, what is the meaning? What are the line parameters? Which are the primary constants? Which are the secondary constants? Then we also studied what is the meaning of characteristic impedance, propagation constant, attenuation constant, phase constants. We noted down their units as well. We uh, we discussed the difference between lumped circuit parameters and distributed circuit parameters. Then we also discussed what is the meaning of lossless line. We also discussed what is the meaning of distortionless line, what are the conditions, how the formulas of alpha, beta, gamma, z0 gets changed if the line if your transmission line is lossless or distortionless. Thereafter, we also discussed the concept of reflection. And we found that if the load impedance and characteristic impedance of transmission line, if they are not equal, that means Z0 is not equal to ZL, then we says that reflections will occur on the line. Reflections will occur means what? If the signal is transmitted from sending end, the load will not able to catch the coming signal, incoming signal, incident signal. Thereby, some portion of signal is reflected back towards the load. आणि त्यालाच आपण काय म्हणतो की रिफ्लेक्शन झालेत. मग रिफ्लेक्शन झाले तर मग किती प्रमाणात झाले तर आपण मोजायचं कसं? तर मग स्टँडिंग वेव्ह रेशो एक कन्सेप्ट आला बघा, SWR, त्याला यस ने डिनोट करतो आपण. आणि याच्या व्यतिरिक्त रिफ्लेक्शन कोइफिशियंट गामा असा पण एक कन्सेप्ट आपण शिकलो. गॅमाचं आणि यसचं रिलेशन पण बघितलं. गॅमा कॅन बी गामा दिस रिफ्लेक्शन कोइफिशियंट कॅन व्हॅरी फ्रॉम -1 to +1. याच रेंजमध्ये त्याची व्हॅल्यू असते. जेवढी त्याची व्हॅल्यू 1 कडे +1 कडे असेल तेवढं रिफ्लेक्शन जादा, जेवढे -1 कडे असेल तेवढं रिफ्लेक्शन कमी. ओके. आणि नंतर आपण हे बघितलं की SWR जो स्टँडिंग वेव्ह रेशो आहे तो कसा पॅटर्न फॉर्म होतो, नोड्स अँटी नोड्स, नोड्स अँटी नोड्स असा एक पॅटर्न तयार होत असतो. त्याचं स्टँडिंग वेव्ह रेशो मध्ये फॉर्म्युला कसा आहे, Vmax - Vmin नाही का आपण बघितलं. ठीक आहे. इन्सिडेंट व्होल्टेज, रिफ्लेक्टेड व्होल्टेज, VI, VR अशा गोष्टी बऱ्याच शिकलो आपण. मग ते फॉर्म्युले तयार केला आणि असं पण बघितलं की देर इज अ रिलेशनशिप बिटवीन SWR अँड रिफ्लेक्शन कोइफिशियंट. त्याच्यानंतर ह्या युनिटमध्ये आपण स्मिथ चार्टचा कन्सेप्ट सुरू केला होता. तर स्मिथ चार्ट काय ते पण आपण बघितले. त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड्स आपण केलेलं आहे, रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि ते रेकॉर्डिंग मी युट्यूबला पण टाकलेलं आहे. तुम्हाला रेफर करायला कधी पण चान्स आहे, स्कोप आहे. तर स्मिथ चार्टमध्ये पण आपण असं म्हटलं होतं की स्मिथ चार्ट कशासाठी आपण आणलाय, की काय गरज होती याची. बरेचसे फॉर्म्युले आपल्याकडे पॅरामीटरचे आहेत, इम्पेडन्सचा आहे, Z0चा आहे, अल्फा बीटाचा फॉर्म्युला आहे, SWRचा आहे. तर मग कॅल्क्युलेशन करून जर सगळ्या व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला ट्रान्समिशन लाईनच्या, प्रॉब्लेम सुटतोय, सॉल्व्ह होतोय, तर मग स्मिथ चार्टची गरज काय? तर मग त्याचं उत्तर मी तुम्हाला असं दिलं होतं की पूर्वीच्या काळी कसं कॅल्क्युलेटर्स नसायचे, तुमचं लॅपटॉप्स नसायचे, प्रोसेसर टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली नव्हती. मग ग्राफिकल टूलवर बरेचसे लोक भर द्यायचे. ठीक आहे. म्हणजे ग्राफिकली शोध मोहीम केली जायची की ग्राफिकली शोधा की रिफ्लेक्शन किती आहे, लोड इम्पेडन्स किती आहे, कॅरेक्टरिस्टिक इम्पेडन्स किती आहे, मॅक्सिमा किंवा मिनिमा स्टँडिंग वेव्ह रेशिओचा, स्टँडिंग वेव्हचा तो लोड पासून किती अंतरावर आहे, हे सगळं शोधायचं. म्हणून मग ग्राफिकल टूल एक चार्ट बनवला गेला जुन्या काळामध्ये, त्याला स्मिथ चार्ट म्हणतात. स्मिथ नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने हा चार्ट डेव्हलप केला. जसं ग्राफ तुमचा लॉग टेबल आहे, सेमी लॉग टेबल आहे, ठीक आहे ना, याचा वापर करून बरेचसे कॅल्क्युलेशन आपले सोपे होतात. तसाच हा एक स्मिथ चार्ट आहे. म्हणजे जे प्रॉब्लेम तुम्ही मॅथमॅटिकली सोडवू शकता फॉर्म्युला वापरून, तेच फॉर्म्युला न वापरून तुम्ही स्मिथ चार्टने सोडवू शकतात. ठीक आहे. हा त्याच्या मागचा कन्सेप्ट आहे. काय नाही, मग एक पेन्सिल लागेल, एक कर्कटक लागेल आणि ते बरोबर ठराविक पोझिशनला ठेवून आपण गोल सर्कल्स करायचे. मग ते तुमच्या कॉन्स्टंट रिॲक्टन्स सर्कल्स किंवा कॉन्स्टंट रेजिस्टन्स सर्कलला जिथं कट करतात ती व्हॅल्यू नोट डाऊन करायची. अशा पद्धतीने ते व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. त्याच्या संदर्भात आपण एक प्रॉब्लेम बघणार आहे आज. याच्या व्यतिरिक्त SWR आणि रिफ्लेक्शन कोइफिशियंटचे सुद्धा थोडेसे प्रॉब्लेम आपल्याला बघायचे. याच्या व्यतिरिक्त आणखी प्रायमरी कॉन्स्टंट म्हणजे कोणते, RLGC लाईनचे प्रायमरी कॉन्स्टंट म्हणजे लाईन पॅरामीटर्स, त्याचं रिलेशन Z0 आणि गॅमा सेकंडरी कॉन्स्टंट बरोबर
आहे, आपल्याला रिलेशन माहिती, फॉर्म्युले माहिती, तर त्याचा वापर करून आपल्याला प्रायमरी कॉन्स्टंट जर दिलेले असतील तर सेकंडरी कॉन्स्टंट कसे कॅल्क्युलेट करायचे, सेकंडरी कॉन्स्टंट जर असतील तर त्याच्यावरून प्रायमरी कॉन्स्टंट कसे कॅल्क्युलेट करायची, याचे सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला शॉर्टकटमध्ये बघायचे. तर आजचं लेक्चर एवढं आपल्याला कंप्लीट करून म्हणजे युनिट नंबर 5 फिनिश झाला. रिगार्डिंग युनिट नंबर 6 फार छोटा आहे, एक 4 लेक्चर मध्ये आपण सफिशियंट आहे, कंप्लीट करू शकू. ठीक आहे, लवकरात लवकर तोही सुरू करायचा आहे उद्याच. सो स्मिथ चार्ट असा दिसतो, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. त्याच्यावरचा आपण प्रॉब्लेम एकदा बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा, हा प्रॉब्लेम तुम्हाला स्मिथ चार्टवर आलेला आहे, बघा स्क्रीनवर. अ 30 मीटर लॉंग लॉसलेस ट्रान्समिशन लाईन. आता ट्रान्समिशन लाईनची लेंथ किती दिली, L इज इक्वल टू 30 मीटर. ठीक आहे, आणि किलोमीटर मध्ये दिली का मीटर मध्ये? मीटर मध्ये. जर किलोमीटर मध्ये दिली तर मग सगळे युनिट्स किलोमीटर, म्हणजे आरचं युनिट काय असतं? ओहम पर किलोमीटर. मीटर मध्ये दिले म्हणून पर मीटर होणार. ठीक आहे, कारण RLGC जे आहेत ते ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर्स असतात. दॅट मीन्स त्यांच्या व्हॅल्यूज रेजिस्टन्स अँड RLGC आर इंटरनली डिस्ट्रीब्युटेड ऑन द लाईन, अलॉंग द लाईन. जेवढी ट्रान्समिशन लाईनची लेंथ ज्यादा, म्हणजे पूर्ण ट्रान्समिशन लाईन भर त्याच्या व्हॅल्यू आतमधून पसरलेल्या असतात. म्हणजे आर आपल्याला हाताने घेता येत नाही, मोजता येत नाही, तो इंटरनली डिस्ट्रीब्यूट आहे RLGC. ठीक आहे, म्हणून त्यांच्या व्हॅल्यूज मेजर करताना पर किलोमीटर किंवा पर मीटर मोजल्या जातात ट्रान्समिशन लाईनच्या बाबतीत, RLGCच्या. ओके, आता तुम्हाला ट्रान्समिशन लाईन दिली 30 मीटर लॉंग, तुम्हाला त्या ट्रान्समिशन लाईनचा कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स किती दिलाय? 50 ओहम. आणि दिलंय की फ्रिक्वेन्सी, ट्रान्समिशन लाईन मधून जो सिग्नल चाललाय त्याची फ्रिक्वेन्सी 2 मेगाहर्ट्झ आहे. अँड दिस ट्रान्समिशन लाईन इज टर्मिनेटेड. टर्मिनेटेड म्हणजे काय? समजा अशी ट्रान्समिशन लाईन असेल, ठीक आहे, या ट्रान्समिशन लाईनचा कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स एवढा आहे, इनपुट सिग्नल जो दिलाय त्याची फ्रिक्वेन्सी एवढी आहे, आणि इथं तुमचा ZL म्हणजे तुमचा लोड इम्पिडन्स आहे. दॅट मीन्स दिस ट्रान्समिशन लाईन इज टर्मिनेटेड विथ लोड, विच लोड? 60 प्लस J40 ओहम. लोड जनरली इम्पिडन्स असतो, म्हणजे रेजिस्टिव्ह पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट, रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स. आणि यू दिलाय, यू म्हणजे काय? व्हेलॉसिटी, म्हणजे हा जो सिग्नल चाललाय तो कितीच्या स्पीडने चाललाय या ट्रान्समिशन लाईन मध्ये. तर यू इज इक्वल टू 0.6 C. C इज व्हॉट? C इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट, 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम दिलाय आणि विचारलंय काय त्यांनी? कॅल्क्युलेट द रिफ्लेक्शन कोएफिशियंट गामा, कॅल्क्युलेट द स्टँडिंग वेव्ह रेशिओ SWR. आता याचे फॉर्म्युले आपल्याकडे आहेतच ना. अँड इनपुट इम्पिडन्स म्हणजे Zin असं कॅल्क्युलेट करा. आता हे फॉर्म्युले सगळे आपल्याकडे आहेत. आता हे फॉर्म्युले आहे म्हटले आपल्याला मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन करूनही सॉल्व्ह करता येईल हा प्रॉब्लेम. आणि हाच प्रॉब्लेम स्मिथ चार्टने सुद्धा सॉल्व्ह करता येतो, ते पण आपल्याला बघायचं. सो मेथड 1 काय? विदाउट स्मिथ चार्ट. आता गॅमाचा फॉर्म्युला काय आहे? हा फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला. हा तर आपला सगळ्यांचा पाठ असलाच पाहिजे. तुम्हाला ZL दिलाय का? Z0 दिलाय का? येस, ZL दिलाय, Z0 पण दिलाय. मग काय नाही, व्हॅल्यू टाकून दिल्या याच्यामध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती इम्पिडन्स जो असतो तो कॉम्प्लेक्स नंबर आहे. कॉम्प्लेक्स नंबरला 2 फॉर्म मध्ये असतात, एक तर रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलर फॉर्म. आता रेक्टँग्युलर फॉर्म कधी वापरतो आपण कॅल्क्युलेशन करताना? गौरी सांगता येईल का? रेक्टँग्युलर फॉर्म ऍडिशनला, सबट्रॅक्शनला वापरतात का मल्टिप्लिकेशनला, कशाला वापरतात? ऍडिशन, सबट्रॅक्शन. करेक्ट, व्हेरी गुड. ऍडिशन आणि सबट्रॅक्शनला रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये ठेवा तुमचे कॉम्प्लेक्स नंबर्स, आणि पोलर फॉर्म कधी वापरायचा? मल्टिप्लिकेशनला आणि डिव्हिजनच्या वेळेस. आता इथे बघा, हा तुम्हाला फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू तुमच्याकडे दिलेले आहे, त्यानुसार आधी काय केलं, इथे ऍडिशन आहे, मग त्या कॉम्प्लेक्स नंबर तुमचे रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये ठेवलेत. ठीक आहे, आणि जेव्हा डिव्हिजनची वेळ येईल, इथे डिव्हिजनची वेळ येईल आता, त्यावेळेस दोन्ही पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. आता पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट कसे करायचे? ते कॅल्क्युलेटरवर ते ऑप्शन्स आहे आणि तुम्हाला ऑलरेडी तो माहिती आहे. तर तुम्ही काय करायचं, स्वतः कॅल्क्युलेटरवर रेक्टँग्युलर टू पोलर हे आता इथं उत्तर दिलेत, त्यानुसार तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करून बघायची. आता याच्यावर ऑनलाईनला सुद्धा क्वेश्चन येतील, छोटे छोटे क्वेश्चन. ZL तुम्हाला देतील, Z0 देतील, आणि गॅमा कॅल्क्युलेट करा, गॅमावरून स्टँडिंग वेव्ह रेशिओ कॅल्क्युलेट करा.
तुम्हाला प्रॅक्टिस असली पाहिजे. रेक्टँग्युलर टू पोलर, पोलर टू रेक्टँग्युलर कॅल्क्युलेटर कसं करतात याची प्रॅक्टिस तुम्हाला असणं गरजेचं आहे. आता त्यानुसार बघा तुमचं आन्सर हे येतं बघा, बरोबर. आता हा सगळा कॅल्क्युलेशनचा भाग आहे. कॅल्क्युलेशन्स तुम्हाला ऑलरेडी सगळ्या गोष्टी येतात. आता इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स म्हणल्यावर मॅथमॅटिक्सचं तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन कसं करायचं. ओके, लॉजिक तुम्हाला लक्षात आलंय. हा फॉर्म्युला आहे, या व्हॅल्यू दिल्या आहे, इथे टाकायच्या. पोलर कधी वापरायचं, रेक्टँग्युलर कधी वापरायचं, त्यानुसार कॅल्क्युलेशन तुमचं चुकायला नकोय. कॅल्क्युलेशन जर चुकत असेल तर मग तुमचं एक लक्षात घ्यायचं, तुम्हाला प्रॅक्टिसची ज्यादा गरज आहे, कॅल्क्युलेशनच्या प्रॅक्टिसची. ठीक आहे, तर असं त्याचं आन्सर येतं. म्हणजे पहिलं बीट संपलं. दुसरं बीट काय आहे, स्टँडिंग वेव्ह रेशो शोधा. आता त्याचा फॉर्म्युला काय आहे, 1 प्लस गामा 1 मायनस गामा. आणि हे काय, मॅग्निट्यूड, गॅमाची मॅग्निट्यूड म्हणजे काय, अँगल घ्यायची गरज नाही. हा जो अँगल आलाय तो घ्यायची गरज नाही, फक्त मॅग्निट्यूड. ओके, मग इथे टाकली, त्यानुसार एवढं व्हॅल्यू आलं स्टँडिंग वेव्ह रेशिओचा. स्टँडिंग वेव्ह रेशिओची व्हॅल्यू किती असते रे, किंवा गॅमाची व्हॅल्यू मिनिममची रेंज काय, गॅमाची रेंज जी आहे, गॅमा व्हॅरीज फ्रॉम -1 टू +1, असा एवढा सोपा त्याची रेंज आहे. बघा आता किती आली, 0.35 आली, म्हणजे बरोबर ह्या रेंजमध्ये आहे. आणि यस ची रेंज काय असते, यस varies from can be minimum equal to 1 and maximum it can be up to infinity. मग जेवढी व्हॅल्यू एस ची इन्फिनिटीकडे असेल तेवढं रिफ्लेक्शन ज्यादा, किंवा गॅमाची व्हॅल्यू जेवढी +1 कडे असेल तेवढी रिफ्लेक्शन स्टँडिंग वेव्ह, तेवढे रिफ्लेक्शन ट्रान्समिशन लाईनवर ज्यादा. आता रिफ्लेक्शन कधी होतात, ज्यावेळेस हा सिग्नल इथपर्यंत येतो आणि थोडासाच पार्ट सिग्नलचा याने घेतला आणि उरलेला पार्ट परत रिफ्लेक्ट बॅक केला. असं कधी होतं, ज्या वेळेस लोड इम्पेडन्स आणि ट्रान्समिशन लाईनचा इम्पेडन्स म्हणजे Z0 हा जेव्हा मॅच नसतो त्यावेळेस रिफ्लेक्शन होतात. आणि रिफ्लेक्शन झाले म्हणून तर रिफ्लेक्शन कोइफिशियंटची व्हॅल्यू काहीतरी येते, यस ची व्हॅल्यू काहीतरी येते, कळते. हे झालं. मग आता हे संपलं. पुढचं काय, इनपुट इम्पेडन्स शोधा. मग इनपुट इम्पेडन्सचा फॉर्म्युला काय, हा रेडीमेड फॉर्म्युला आहे, हा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, लुक ॲट दिस फॉर्म्युला. Zin is equal to Z0 in bracket ZL plus J Z0 tan beta L. L is what? Transmission line length. आता हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असतं काही करून गरजेचं. फॉर्म्युला जर नाही आठवला तर मग प्रॉब्लेम सुटणार कसा. तर हे फॉर्म्युले आहेत, मोजकेच फॉर्म्युले आहेत याच्यामध्ये. ते तुम्ही काय करायचं, कागदावर सगळे फॉर्म्युले एका पेजवर सगळे पूर्ण चॅप्टरचे लिहून टाकायचे. मध्ये मी तुम्हाला एक फाईल शेअर केली होती, परत एकदा शेअर करतो. कसे एका मागच्या प्रिव्हियस स्टुडंटने सगळे फॉर्म्युले 2-3 पानावर, पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिकचे सगळे फॉर्म्युले एका 3 पानांवर लिहून टाकले छोट्या छोट्या फॉन्टमध्ये. म्हणजे तुमच्या ते मगअप करायला, लक्षात ठेवायला, वारंवार रिव्हिजन करायला सोपं होते ते 3 पानं. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला त्याच्यामध्ये असला पाहिजे, हे असले पाहिजे. काय नाही, मग आता बघा ना, बीटा एल कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. हा आधी स्टेप बाय स्टेप जायचं. तर बीटा एल कसा मिळणार, तर तुम्हाला माहिती व्हेलॉसिटीचा एक बेसिक फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा डिवाइड बाय बीटा. ठीक आहे, मग तुमच्याकडे ओमेगा दिलाय का, नाही, तर एफ दिलाय तुम्हाला. सो एफ इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू 2πf. मग ती व्हॅल्यू डब्ल्यू ची मिळून जाईल. बीटा तुमच्याकडे आहे का, नाही, पण यू तुम्हाला दिलेला आहे, व्हेलॉसिटी दिली, ती किती आहे, 0.6c. सी म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ लाईट, 3 × 10⁸. त्यानुसार बीटा एल काढून घेतलं. बघा किती आला बीटा, 120 डिग्री. आता एक लक्षात घ्या, बीटाची व्हॅल्यू डिग्री मध्ये कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेटर डिग्री मोड मध्ये ठेवायचं, म्हणजे ती डिग्री मध्ये व्हॅल्यू येईल. बीटा एल ची व्हॅल्यू आली का मग tan of 120 तुम्हाला लगेच मिळणं शक्य होईल. ठीक आहे, आणि ZL तुमच्याकडे आहे, Z0 आहे ना, आणि हा Z0 पण आहे. मग असं करत करत तुम्ही कॅल्क्युलेशन करायचंय कॅल्सीवर. पोलर टू रेक्टँग्युलरचे हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि त्यानुसार तुम्हाला आन्सर मिळतं. So this way you can solve this problem using formulae. So if you want to find out the answers without this formulae, so obviously you have to go for Smith chart. So this is method 1. Under method 2, you can solve this problem how, using Smith chart. मग स्मिथ चार्ट मध्ये पहिली स्टेप काय असते, नेहमी तुमच्या लोड इम्पेडन्स वरून तुम्ही नॉर्मलाइज लोड इम्पेडन्स कॅल्क्युलेट करा. नॉर्मलाइज लोड इम्पेडन्स कसा कॅल्क्युलेट करतात, डिवाइड युअर गिवन ZL बाय Z0. आता Z0 दिलाय, ZL दिलाय, मग काय नाही, तुमचं नॉर्मलाइज लोड इम्पेडन्स एवढा आला. ओके,
पण लोकेट दिस ZL ऑन स्मिथ चार्ट. ओके, म्हणजे ZL चा जो पॉइंट आहे तो स्मिथ चार्टवर दाखवा. तो कुठं असेल आता? कुठं असेल? इथं आहे बघा, पॉइंट P पाशी. एक्सप्लेनेशन समजून घ्या. आधी आपण पॉइंट वाचूया. काय बघा, locate ZL on Smith chart at point P where R is 1.2 circle. आता तुम्हाला आठवत असेल, आणि and X is equal to 0.8 circle. आता ZL काय असतो? It is always equal to R plus JX. So R is 1.2 and X is 0.8. आता R चे सर्कल सुद्धा भरपूर आहेत स्मिथ चार्टवर, आणि X चे सर्कल सुद्धा भरपूर आहेत. ठीक आहे. R च्या सर्कल्सला काय म्हणतात? कॉन्स्टंट रेजिस्टन्स सर्कल्स. आणि X च्या सर्कल्सला काय म्हणतात? कॉन्स्टंट रिॲक्टन्स सर्कल्स. आता तुमच्या एक थोडस तुम्हाला रिमाइंड व्हावं म्हणून मी पाठीमागच्या स्लाइडवर जातो. बघा तुम्ही कुठे आहेत ते सर्कल्स. बघा, हे कॉन्स्टंट रेजिस्टन्स सर्कल कसे असतात, आणि ZL काय असतो बघा, इथे दिलेलं आहे बघा स्क्रीनवर. नॉर्मलाइज लोड इम्पेडन्स ZL दिलेला असतो. मग त्या स्मॉल ZL कसा मिळतो? असा मिळतो. आणि मग डिवाइड केल्यानंतर याला आपण R म्हटलोय या पोर्शनला, आणि ह्या पोर्शनला आपण X म्हणलोय. ठीक आहे. आणि जेव्हा मॅथमॅटिक्स करत जातो त्यावेळेस असं आपल्याला एक इक्वेशन शेवटला मिळालं होतं, आणि त्याच्यावरून आपण म्हटलं होतं की अरे हे तर इक्वेशन सर्कलचं आहे. मग त्या सर्कलला सेंटर तर असतोच आणि रेडियस पण असते. मग सेंटर किती आहे? तर या इक्वेशनवरनं सेंटरचा हा फॉर्म्युला मिळाला आणि रेडियसचा हा मिळाला. ठीक आहे. मग R ची व्हॅल्यू जर व्हॅरी करत गेलं तर आपल्याला नवनवीन सेंटर्स मिळतात आणि नवनवीन रेडियस मिळतात. म्हणजे भरपूर सर्कल्स आपण ड्रॉ करू शकतो. तर R काय आहे? हा R म्हणजे हा आहे ZL मधला रिअल पार्ट, आणि X म्हणजे काय? ZL चा इमॅजिनरी पार्ट. तर R ची व्हॅल्यू व्हॅरी करून जे सेंटर्स आणि रेडियस मिळतात त्याचे सर्कल्स आपण ड्रॉ केले, आणि त्याला काय म्हटलो आपण? कॉन्स्टंट रेजिस्टन्स सर्कल. ठीक आहे. बघा ते असे दिसतात. स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात. शेवटचा जो बाहेरचा सर्कल कोणता आहे? R इक्वल टू 0. आणि नंतरच्या आतमधले सर्कल म्हणजे काय? R इक्वल टू 0.3, R इक्वल टू 1. बघा तुम्ही स्क्रीनवर, R इक्वल टू 0, R इक्वल टू 0.3, R इक्वल टू 1, R इक्वल टू 5, R इक्वल टू 10, आणि सगळे सर्कल्स या पॉइंट मधून जातात. ठीक आहे. म्हणजे R ची व्हॅल्यू वाढवत गेल्यानंतर सर्कल छोटा छोटा होत जातो. सो ऑल दीज आर कॉन्स्टंट रेजिस्टन्स सर्कल्स. आणि ज्यावेळेस R तुमचा इन्फिनिटी असेल त्यावेळेस सर्कल फार छोटा असेल, एक पॉइंट एवढा असेल, मग तो R इक्वल टू इन्फिनिटी सर्कल इथं असेल. ऑल दीज सर्कल्स गोज थ्रू 1,0 पॉइंट. आणि हा काय? गॅमाचा इमॅजिनरी ऍक्सिस आणि गॅमाचा रिअल ऍक्सिस, असं आपण डिस्कस केलेलं ऑलरेडी. ठीक आहे. पुढचा सर्कल बघा, कॉन्स्टंट रिॲक्टन्स सर्कल. ठीक आहे. तर ते कॉन्स्टंट रिॲक्टन्स सर्कल संदर्भातली मॅथमॅटिकल इक्वेशन डेरिव्हेशन मध्ये अशी येते शेवटला. आणि आपण परत एकदा म्हटलं होतं काय? दिस इज ऑल्सो इक्वेशन ऑफ सर्कल. मग सर्कलची इक्वेशन आहे तर त्याला सेंटर असेल आणि रेडियस असेल. मग ह्या इक्वेशन वरून सेंटर असा आला आणि रेडियस अशी आली, म्हणजे X आला. बघा, हा X काय आहे? काय X? जो नॉर्मलाइज लोड इम्पेडन्स होता त्याचा रिअल पार्ट R होता आणि इमॅजिनरी पार्ट X होता. बरोबर आहे ना? मग X च्या व्हॅल्यू जर व्हॅरी केल्या, ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली, तर आपल्याला नवीन सेंटर्स मिळतात, नवीन रेडियस मिळतात, म्हणजे भरपूर सारे सर्कल्स मिळू शकतात. सो हाऊ वी कॅन फाइंड आउट दिस? कसे ड्रॉ करायचे? मग ते असे ड्रॉ करायचे. बघा स्क्रीनवर, बघा तुमचा X इक्वल टू 1 चा सर्कल कसा आहे? बघा, तो असा आहे. हा तो सर्कल आहे. बरोबर आहे ना? नंतर X इक्वल टू 2 चा सर्कल कोणता आहे? तर तो हा आहे. X इक्वल टू 0.5 चा सर्कल हा आहे असा. ठीक आहे. X इक्वल टू 0 चा सर्कल असा असेल. ठीक आहे. X इक्वल टू -0.5 सर्कल, X इक्वल टू 1 सर्कल, X इक्वल टू 2 सर्कल. आता हे सगळं कोणते घ्यायचे? आपण फक्त ह्या युनिट सर्कल जो होता R इक्वल टू 0 चा,
त्याच्या आतमध्ये जेवढा पोर्शन येतो या सगळ्या सर्कलचा तेवढाच आपण स्मिथ चार्टवर बघतो. म्हणजे आपल्याला फक्त एवढ्या पार्टशी घेणं देणं आहे. आता समजलं, म्हणजे एक्स म्हणजे काय समजलं, आर म्हणजे काय समजलं. ठीक आहे, हे सगळे कोणाचे भाग आहे, नॉर्मलाइज लोड इम्पेडन्सेसचे. ठीक आहे, तर आपल्याला जो झेडेल दिलाय, आपण कॅल्क्युलेट केलाय प्रॉब्लेम मध्ये, तो ह्या युनिट सर्कलच्या आतमध्ये आपल्याला दाखवायचा आहे. बघा मग आता तुमचा झेडेल किती आलाय 1.2, म्हणजे आर किती 1.2. मग आर इक्वल टू 1.2 चं सर्कल शोधायचंय आपल्याला. आणि एक्स किती आलाय, एक्स इज 0.8. सो यू हॅव टू फाइंड आउट एक्स इक्वल टू 0.8 सर्कल. आणि मग दोन्ही सर्कल जिथं इंटरसेक्ट होतात एकमेकांना, म्हणजे समजा आर इक्वल टू 1.2 चं सर्कल असा असेल आणि एक्स इक्वल टू 0.8 चा सर्कल समजा असा काहीतरी असेल, सॉरी एकाच ठिकाणी तो कट करेल, असं जर असेल तर असा काहीतरी असेल, तर मग इथं जो कट केलाय तो पॉइंट पी आपण शोधायचा आहे. ओके, देन टू गेट गॅमा ऍट ZL एक्सटेंड ओपी टू मीट आर इक्वल टू 0 सर्कल. म्हणजे काय, अँड मेजर दॅट ओपी. आता ओ कोणता आहे नेमका, मग तुमचा पॉइंट पी तर समजला, ओ म्हणजे हा सेंटर पॉइंट. हे बघा इथे दिसतंय तुमच्या, बघा हा पी पॉइंट शोधला आधी, आर आणि एक्स सर्कलचं इंटरसेक्टिंग पॉइंट शोधून ओ तुमचा आहे, हा ओ आणि पी जोडायचा, तो मोजायचा आणि ही ओपीची लाईन शेवटपर्यंत एक्सटेंड करायची. आता हे सगळं पेन्सिलने करायचं, पट्टी, पेन्सिल आणि कर्कटक. आणि आर इक्वल टू 0 सर्कल कोणतं आहे, तर ते हे सर्कल आहे बघा, आर इक्वल टू 0 सर्कल म्हणजे युनिट सर्कल. त्या सर्कलला कुठं तो कट करतोय तो पॉइंट आपल्याला मेजर करायचा आहे. आणि याच्यावर सगळे आकडे दिलेले आहेत, अँगल्स दिलेले आहेत सगळे. ती अँगलची व्हॅल्यू किती येते मग, 56 डिग्री. ठीक आहे, बघा. आणि गॅमाची मॅग्निट्यूड मग ती काय असेल, गॅमाची अँगल असेल. आणि गॅमाची मॅग्निट्यूड कशी शोधायची, यू मेजर ओपी विथ द हेल्प ऑफ युअर स्केल, ऑल्सो मेजर OQ. ठीक आहे, आणि मग ते जे काय येईल ते आन्सर असेल गॅमाचं. हे झालं, आपण स्मिथ चार्टचा वापर करून गॅमा शोधला. गॅमाची मॅग्निट्यूड किती आली, एवढी आली. अँगल किती आला, 56 डिग्री आला. हे बघा इथे दाखवलं ना तुम्हाला मी कसं मोजायचं. ठीक आहे, स्मिथ चार्ट तुम्हाला स्वतःला बघावं लागेल थोडा आधी. ठीक आहे, आता बघा थेरॉटिकली किती आली ती, बघा तेवढं झालं होतं बघा, 0.35 अँगल 56 डिग्री. आणि ते स्मिथ चार्टने सुद्धा आपल्याला मिळालं. म्हणजे कोणतंही कॅल्क्युलेशन न करता आपल्याला गॅमा मिळाला असं. आता पुढचं स्टँडिंग वेव्ह रेशिओ साठी पण प्रोसिजर आहे. ठीक आहे, ते आपण स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी बघू. तुम्हाला मी जे व्हिडिओ शेअर केले ते तुम्ही एकदा बघा सगळ्यांनी. तुमच्या एक लक्षात आलं असेल, स्मिथ चार्टचा वापर करून सुद्धा विदाउट कॅल्क्युलेटर यू फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ गॅमा. आता एक थोडे पुढचे प्रॉब्लेम आपल्याला थोडेसे बघायचे होते. बघा फॉर्म्युला प्रॉब्लेम. The primary constants of line are given, R is given, L is given, C is given and G is given. Calculate the values of Z0, beta, gamma and V. गौरी दिसतंय का स्क्रीन तुम्हाला, प्रॉब्लेम दिसतोय का? हो सर. बरोबर, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय, RLGC दिलंय. RLGC दिले म्हणजे काय, प्रायमरी कॉन्स्टंट्स दिलेत. आणि त्याच्यावरून तुम्हाला काय विचारलंय, Z0, बीटा, गॅमा, लॅम्बडा शोधा. म्हणजे काय, सेकंडरी कॉन्स्टंट्स मिळवा. आता सेकंडरी कॉन्स्टंट मिळवायचे म्हणले त्याचे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत ना. Z0 चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, स्क्वेअर रूट R प्लस j⍵L G प्लस j⍵C. RLGC दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला Z0 मिळून जाईल. गॅमाचा काय फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे, स्क्वेअर रूट R प्लस j⍵L इंटू G प्लस j⍵C. Z0 आणि गॅमाचे फॉर्म्युले आपण मागच्या लेक्चर्स मध्ये सुद्धा डिस्कस केले. ठीक आहे, Z0 and gamma both are called as secondary constants, so they depend on primary constant. म्हणून प्रायमरी कॉन्स्टंट दिले तर सेकंडरी कॉन्स्टंट कसे मिळवायचे, ते असे मिळवायचे. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे गॅमा इज इक्वल टू व्हॉट, अल्फा प्लस जे बीटा. जर गॅमा तुम्हाला इथे मिळाला तर त्याचा रिअल पार्ट जो काही असेल तो अल्फा असतो आणि इमॅजिनरी पार्ट जो काही असेल तो बीटा असतो. ते आपल्याला विचारले बीटा आणि गॅमा शोधा. आणि लॅम्बडाचा फॉर्म्युला काय आहे वेव्हलेंथचा,
2 पाय डिवाइड बाय बीटा. लॅमडा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय बीटा. बीटा तुम्हाला वरती मिळाला, इथे मिळाला, तो बीटा इथे टाकायचा, लॅमडा मिळून जाईल. आणि वेलोसिटीचा फॉर्म्युला काय? ओमेगा डिवाइड बाय बीटा. असं करून प्रायमरी कॉन्स्टंट दिलेले असतील तर सेकंडरी कॉन्स्टंट तुम्हाला मिळतात. सिमिलरली सेकंडरी कॉन्स्टंट जर दिलेले असतील तर प्रायमरी कॉन्स्टंट कसे मिळवायचे याचा सुद्धा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला कसा आहे बघा. आता इथं बघा, कॅल्क्युलेट प्रायमरी कॉन्स्टंट्स इफ Z0 इज गिवन अँड गॅमा इज गिवन. तर ते कसं मिळवायचं? Z0 चा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, गॅमाचा आहे. ठीक आहे, ठीक आहे ना. आता याचं कसं करायचं सॉल्व? तर काय करायचं, इफ यू मल्टिप्लाय Z0 विथ गॅमा व्हॉट यू विल गेट. काय मिळेल तुम्हाला? बघा ना, हे दोन फॉर्म्युले एकमेकांशी मल्टिप्लाय केले तर काय शिल्लक राहील? असं काही शिल्लक राहील का? गौरी एकदा बघ बरं फक्त. जर हो सर. आपल्याकडे Z0 आहे आणि गॅमा आहे आणि दोघांना जर मल्टिप्लाय केले, हे दोन फॉर्म्युले जर मल्टिप्लाय केले तर काय शिल्लक राहील? डिनॉमिनेटरला काय G प्लस जे ओमेगा सी आणि न्यूमरेटरला काय हे आहे. मग हे एकमेकांना कॅन्सल करतील ना. हो. हा, आणि मग काय राहील? स्क्वेअर रूट आर प्लस जे ओमेगा एल इंटू स्क्वेअर रूट आर प्लस जे ओमेगा एल. मग त्याचं स्क्वेअर होईल. मग काय शिल्लक राहील? Z0 इंटू गॅमा इज इक्वल टू, बघा हा फॉर्म्युला तयार झाला, Z0 इंटू गॅमा इज इक्वल टू आर प्लस जे ओमेगा एल असं शिल्लक राहिलं. आता तुमच्याकडे Z0 ची व्हॅल्यू आहे, गॅमाची व्हॅल्यू आहे, दिली ना तुम्हाला, प्रॉब्लेम मध्ये दिली बघा. ठीक आहे, ती व्हॅल्यू तर टाकून तुम्हाला लेफ्ट हँड साइड मिळून जाईल. आता Z0 ची व्हॅल्यू तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिलाय, गॅमाची व्हॅल्यू सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आहे. आता तुम्हाला माहिती, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर रेक्टँग्युलर टू पोलर, पोलर टू रेक्टँग्युलर करत बसावं लागतं. ठीक आहे ना. आता मल्टिप्लिकेशन म्हणजे पोलर मध्ये त्यांना मल्टिप्लाय करायचं. पोलर मध्ये मल्टिप्लाय कसं करतात गौरी? दोन कॉम्प्लेक्स नंबर पोलर मध्ये मल्टिप्लाय कसे करायचे? पोलर फॉर्म मध्ये काय असतं? मॅग्निट्यूड अँड अँगल. ठीक आहे, तर मॅग्निट्यूडचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि अँगलचं काय करायचं असतं? हे बघा, समजा तुमच्याकडे दोन नंबर आहेत, A इज इक्वल टू असं काहीतरी आहे, M1 मॅग्निट्यूड 1 अँड अँगल थिटा 1, आणि B दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याची मॅग्निट्यूड समजा M2 आहे आणि अँगल थिटा 2 आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार गौरी? A इंटू बी काय होईल? अँगलचे ऍडिशन. A इंटू बी, हा मॅग्निट्यूडची काय होईल? ऍडिशन. हा, मग M1 प्लस M2 मल्टिप्लिकेशन. हा इंटू अँगल काय येईल? थिटा 1 प्लस थिटा 2. कळलं? हा, मग असं करून तुम्हाला लेफ्ट हँड साइड इथे मिळून जाईल. ठीक आहे, आणि याच्या वरून लेफ्ट हँड साइड मिळाली म्हणजे लेफ्ट हँड साइड तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर मिळेल का वेगळा नंबर मिळेल? कॉम्प्लेक्स नंबरच मिळेल ना. हो सर. वैष्णवी, गौरी, हा बघा, आता M1 प्लस M2 इथं आलं आणि M1 इंटू M2 इथं आलं, थिटा 1 प्लस थिटा 2 इथं येईल काहीतरी, समजा थिटा 3 आला समजा, आणि इथं समजा M3 आलं. तर याचं कन्वर्जन आपण रेक्टँग्युलर मध्ये करू शकतो का? A इंटू बी चं गौरी? सर. आता A इंटू बी, समजा हा A आणि हा B आहे. ठीक आहे, A इंटू बी तुम्हाला मिळाला. आता हा तुम्हाला काय पोलर फॉर्म मध्ये मिळाला ना, बरोबर? हो. हा, मग याचं रेक्टँग्युलर करता येईल का कॅल्क्युलेटरवर? हो, येईल ना. हा, मग रेक्टँग्युलर फॉर्म कसा येईल? समजा C प्लस जे डी अशा फॉर्म मध्ये येईल का? येईल ना. हो. हा, मग हा काय झाला? रिअल पार्ट, आणि हा काय झाला? इमॅजिनरी पार्ट. आणि आपल्याकडे फॉर्म्युला कोणता शिल्लक राहिलाय? Z0 इंटू गॅमा, बघा इथे स्क्रीनवर, Z0 इंटू गॅमा इज इक्वल टू आर प्लस जे ओमेगा एल. म्हणजे आता C काय असेल? हा C म्हणजे काय? हा काय झाला? आर, बरोबर गौरी? हो. आणि डी म्हणजे काय झाला? इमॅजिनरी पार्ट इज इक्वल टू ओमेगा इंटू एल. ठीक आहे, म्हणजे आर तुम्हाला मिळाला आणि ओमेगा एल, ओमेगा तुमच्याकडे आहे का? वेलॉसिटी दिली का तुम्हाला? येस. फ्रिक्वेन्सी दिली का? F इज इक्वल टू 1 किलो हर्ट्ज. म्हणजे F तुम्हाला एल पण मिळून जाईल. सो यू गेट आर अँड एल बोथ. कधी मिळतील? ज्यावेळेस तुम्ही Z0 आणि गॅमा मल्टिप्लाय जर केले, Z0 आणि गॅमा मल्टिप्लाय केले तर तुम्हाला आर मिळतो आणि एल मिळतो. आता याच्या उलट आहे,
Z0 आणि गॅमा एकमेकांना जर डिवाइड केलं, इफ यू डिवाइड Z0 बाय गॅमा, काय शिल्लक राहील फॉर्म्युल्यामध्ये? हे दोन फॉर्म्युले बघा, हे दोन, हा आणि हा बघा, सांगता येईल का गौरी? मग अशी आपण बघितलं ना, Z0 आणि गॅमा मल्टिप्लाय केले तर शिल्लक काय राहिलं? इज इक्वल टू R प्लस जे ओमेगा एल. आता Z0 डिवाइड बाय गॅमा जर केलं तर काय शिल्लक राहील फॉर्म्युल्यामध्ये? समजा याला आपण याने डिवाइड केलं, काय शिल्लक राहील? R प्लस जे ओमेगा एल निघून जाईल, काय शिल्लक राहील? G plus J omega C. व्हेरी गुड, G प्लस जे ओमेगा सी शिल्लक राहील. आता तेच फॉर्म्युला परत तेच करायचं. आपण काय करायचं, Z0 आपल्याला दिलाय तो इथं टाकायचा आणि गॅमा पण दिलाय तो गॅमा इथं टाकायचा. आता दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन आहे, आपण ते डिव्हिजन करत जायचं आणि परत आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर मिळेल लेफ्ट हँड साइडला, त्याला रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं अँड यू नीड टू कम्पेअर दिस विथ दिस राईट हँड साइड. आणि राईट हँड साइड मध्ये जो जी आपला आहे, आपल्याला लेफ्ट हँड साइडला जो काही रिअल पार्ट मिळेल दॅट इज इक्वल टू जी, आणि इमॅजिनरी पार्ट जो काही मिळेल लेफ्ट हँड साइडला तो इज इक्वल टू ओमेगा सी. असं करून तुम्हाला जी पण मिळेल आणि सी पण मिळेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा प्रॉब्लेम कशावरचा आहे? इफ सेकंडरी कॉन्स्टंट्स आर गिवन देन यू कॅन फाइंड आउट प्रायमरी कॉन्स्टंट्स. पहिला प्रॉब्लेम कसा होता? If primary constants are given RLGC, find out secondary constant Z0 and gamma. दूसरा प्रॉब्लेम काय आहे? If Z0 and gamma secondary constants are given, find out primary constants. असे सोपे सोपे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झामला असतील. आता पुढचा एक प्रॉब्लेम बघा छोटा, तुम्हाला हे पण कॅल्क्युलेट करता येईल बघा. जर तुमच्याकडं हे असेल बघा, ZR असेल, Z0 असेल तर तुम्ही गॅमा कॅल्क्युलेट करू शकता. गॅमा म्हणजे काय? रिफ्लेक्शन कोइफिशियंट. काही लोक तो गॅमाचा सिम्बॉल असं दाखवतात, काही लोक असं दाखवतात. रेफरन्स बुक मध्ये असं दाखवतात गॅमा रिफ्लेक्शन कोइफिशियंट, आणि लोकल बुक मध्ये के दाखवतात. तर आपण रेफरन्स बुकचा स्ट्रक्चर फॉलो करायचे. सो गॅमा इज इक्वल टू ZR मायनस Z0 डिवाइड बाय ZR.